झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील झोपडपट्टीधारकांना शासन निर्णय 2002 प्रमाणे मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी 2013 पासून लढा उभा केला आहे। या लढ्याला आज मनपा आयुक्त शुभम गुप्ता असोसिएशन यांच्या प्रयत्नातून यश येत आहे। महापालिका क्षेत्रातील 42 झोपडपट्ट्यांपैकी 2 नवीन वसाहत व संजयनगर पत्राचाळ झोपडपट्ट्यांचे लेआउट अंतिम मंजुरीसाठी पुणे टाउन प्लॅनिंगकडे पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। हा निर्णय घेत असताना अधिकाऱ्यांनी झोपडपट्टीधारकांचे प्रश्न ताबडतोब मार्गी लावण्यासाठी कोणतीही चालढकल करता कामा नये अशा सक्त सूचना माननीय आयुक्त यांनी दिल्या। याचबरोबर उर्वरित सर्व झोपडपट्ट्यांचे मोजमाप व लेआउट तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त यांनी दिल्या। अध्यक्ष सुजित काटे, संघटक प्रमुख सूरज मामा पवार, उपाध्यक्ष रवींद्र सदामते, अविनाश कांबळे, संतोष शिंगे, किशोर सूर्यवंशी, अर्जुन मजले, राजू गस्ते, प्रियानंद कांबळे, कोळी मामा, राकेश अवळे, महेंद्रा कांबळे उपस्थित होते। सप्टेंबर 2024 रोजी आज झोपडपट्टी वाचनासाठी आढावा बैठक महापालिकेत आयोजित केले होते। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की पत्राचा आणि दलित वसाहत जे आताचा नवीन वसाहत म्हणून परिचित आहे, ह्या ठिकाणी लवकरात लवकर लेआउट तयार करून माझ्या 4 दिवसात टेबलावर पाहिजे असे अधिकाऱ्यांना पहिल्यावर घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माननीय शुभम गुप्ता साहेब हे प्रयत्न करीत आहे। त्यांचे आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो। शासन निर्णय 2002 प्रमाणे महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासाठी मागील वर्षी तत्कालीन आयुक्त यांनी कमिटी स्थापन केलेली होती। त्या कमिटीची मीटिंग आज दिनांक 23 रोजी माननीय आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी आयोजित केली। या मीटिंगमध्ये वारंवार प्रशासनाने झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळण्यासंदर्भात जे काय पावले उचललेले होते त्या संदर्भात शुभमजी गुप्ता साहेब यांनी या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती। अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला। सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी अतिशय खडसावून सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी झोपडपट्टीधारकांचं काम करायचं नाही का? तसं असेल तर मला सांगा, मी बघतो। या पद्धतीनं झोपडपट्टीवासियांच्या न्याय हक्कासाठी लढणारे हे डॅशिंग आयुक्त यांच्या निर्णयातूनच या मागच्या 5 तारखेच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झालेला होता, संजयनगर पत्राचाळ व नवीन वसाहत जळीत येथील लेआउट फायनल करण्याचा, हे तत्वता या ठिकाणी मला फायनल करून 4 दिवसामध्ये टेबलला माझ्या फाईल पाहिजे असं आयुक्त साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत। या आयुक्त साहेबांचं महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समिती अतिशय तत्वता आभार मानते। त्यांनी गोरगरीब दीन दलित या लोकांसाठी जो विळा या ठिकाणी उचललेला आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो। आणि या ठिकाणी लवकरच उर्वरित झोपडपट्टीधारकांचं सुद्धा मोजमाप आणि लेआउट सुरू होणार आहे। शासन निर्णय 2002 याची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत 3 वेळा उच्च न्यायालयामध्ये गेलो, विविध शासकीय कार्यालयांमध्ये पाठपुरावा करत आहे। या पाठपुरावाचं फळ आज आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। या अतिशय आम्हाला आनंद होतोय। एवढंच।